दोन व्यक्ती आपसात चर्चा करत होते. एक दुसऱ्याला विचारत होता, अरे तू त्या व्यक्तीकडे जाऊन शिकतोस, ते तुला शिकवतात? अरे बाबा, ते तर अतिशय कठोर शिक्षक आहेत, अतिशय शिस्तप्रिय आहेत आणि प्रचंड रागीट आहेत, जणू काही जमदग्नी. अशा व्यक्तीसोबत शिकण्यामध्ये तुझा कसा निभाव लागतो बाबा? अरे कितीतरी लोक त्याच्याकडे गेल्याबरोबर पळून जातात. मग अशा परिस्थितीमध्ये तू त्या ठिकाणी कसं शिकतोस बरं? तुला कसं जमतं बरं? दुसरा सांगत होता, अरे बाबा, ते कठोर आहेत, कारण त्यांना काय करायचं आहे? आपलं हित करायचं आहे, आपलं चांगलं करायचं आहे. आपण चुकीच्या मार्गाने गेलो तरच ते रागवतात, अन्यथा विनाकारण कशाला रागवतील? ते दिसायला जरी कठोर दिसत असले तरी ते आतून नारळासारखे अतिशय मऊ आहेत, अतिशय प्रेमळ आहेत. ज्याप्रमाणे कठोर नारळामध्ये गोड पाणी असतं, गोड गोड खोबरं असतं, अगदी तसेच ते आहेत. तुम्ही त्यांच्या जवळ जाऊन पहा आणि मग तुम्हाला त्याची प्रचिती येईल. समाजामध्ये अशी वरकरणी कठोर दिसणारी परंतु आतून प्रेमळ असलेली कर्मठ माणसं आपल्या आसपास असतात. वास्तविकतः अशी जी कर्मठ माणसे असतात, हे माणसं त्यांच्या कार्याशी प्रामाणिक असतात, त्यामुळेच कदाचित ते असे बनलेले असतात. पण आपल्याला त्यांच्याकडे जायची भीती वाटते. परंतु जो कोणी खरा ज्ञानपिपासू व्यक्ती असेल, तो मात्र सहज त्यांच्याशी संपर्क करू शकतो आणि त्यांच्याकडून त्यांना जे हवं आहे ते प्राप्त करू शकतो. अगदी हे उदाहरण हे शंभू महाराजांच्या बुधभूषण मधील अन्योक्ती कलशातील श्लोक क्रमांक 134 मध्ये अगदी तंतोतंत लागू होतं. काय म्हणतात महाराज श्लोक क्रमांक 134 मध्ये? पाहूया. हा श्लोक हा केतकी म्हणजे केवड्याला उद्देशून आहे. केवडा कसा असतो आणि एवढा विचित्र केवडा, असं धुळीनं माखलेला, करवतीसारखे पानं, खिळा ठोकून जोडल्यासारखे त्याचे पानाचे चित्र विचित्र अवतार असतो. परंतु तरीही त्याच्यामध्ये 6 पायाचा कीटक जाऊन आरामशीर जगतो. किंबहुना तेच त्याचं घर बनतं. इतरांसाठी हा केवडा कसा असतो? अतिशय कुरूप, फारसा उपयोगी नसणारा किंवा तिथं जावंसं न वाटणारा, पण त्या ठिकाणी हा षटपाद जाऊन जगतो. महाराज त्यांच्या श्लोकात काय सांगतात पाहूया. सूचीभिर्दलितं वपुकवलितं धूलीभिरार्युर्दशो निरंद्रेह क्रकचोपमर्दल्पुटेह पक्षोदयं किलितं पूर्णायव मनोरथः किमपरं कल्याणे कल्पायुतं जियाः केतकी देहि निर्गमपथं जीवात्स्वरी षटपक्षः. महाराज सांगतात की सूचीभिर्दापलितः म्हणजे ज्याचे पानं हे सुचीसारखे, सुया टोचल्यासारखे अशी कारकार कारकार आणि कुचदार आहे. आणि कवलितम म्हणजे त्याला असं कवटाळून घेतलेलं आहे कुणी? धूलीभिरार्युर्दशम म्हणजे धुळीनं त्याला माखून घेतलेला आहे. त्याच्या संपूर्ण धूळ पसरलेले आहे, पानाशे आणि कुचदार सुयासारखे झालेले आहेत. सुचिर्भिर्दलितम आणि पानाशे जाळीसारखे अशा सुयासारखे अनुकुचीदार कार झालेले आहेत. आणि मग क्रकचो परदलपुटम, क्रकचो म्हणजे करवत, करवतीसारखे अनुकुचीदार अशा पद्धतीने पानं बनलेले आहेत. पक्षोदय किलितम म्हणजे त्याचे पानं असे वाटत असतात की जणू काही 2 पानांमध्ये खिळा ठोकलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये ऑर्गॅनिक त्यांचं जे कनेक्शन आहे ते आहे की नाही असा प्रश्न पडा. एवढं विचित्र आणि विचित्र असं हे झाड दिसतं असं महाराज म्हणतात. पण तरी पण पूर्णायव मनोरथः, पण तिथे काही आपले मनोरथ पूर्ण करून घेतले जातात. कोण? किमया कल्याणी कल्पायुतम, आणि कल्याणी काय करते? आपल्या जे पाहिजे त्याचं प्राप्ती करून आपल्या जीवनाचं त्या ठिकाणी सार्थक करून घेते. मात्र एवढं विचित्र जरी दिसत असलं, जिया हा केतकी देही निर्गम पथम जीवितवासी षटपक्ष, आणि त्यामध्ये षटपक्ष 6 पायाचा षटपाद कीटक मात्र आरामशीर त्या झाडामध्ये जाऊन जगतो. म्हणजे जे षटपक्षाला जमतं ते दुसऱ्याला जमत
नाही. हा किचित्रही विचित्र दिसत असला, दिसायला ओंगाळवाना जरी दिसत असला, तरी हा केवडा काय करतो, षटपक्षाला अतिशय चांगल्या पद्धतीनं जगवतो. अशी माणसं आपल्या आसपास असतात. अन्योक्ती कलशातला याचा अर्थ असा आहे की आपल्या आसपास असे विचित्र दिसणारे, गबाळे गबाळे राहणारे सुद्धा माणसं असतात, पण त्यांच्याकडे काहीतरी असा गुण असतो, त्या गुणाचा आपण फायदा करून घेऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या बाह्य रूपाला घाबरून किंवा त्यांच्या दिसण्याला घाबरून त्यांच्यापासून दूर जाण्यापेक्षा आपण काय केलं पाहिजे, तर त्यांच्याकडून आपल्यासाठी ज्ञानाची किंवा आपली जी काही हिताची गोष्ट त्यांच्याकडून करून घ्यायची आहे ती आपण केली पाहिजे. ज्याला कुणाला केवडा किंवा केतकी ही विचित्र वाटत असेल, त्याने ह्या षटपादाकडे पाहावं. हा षटपाद कसा तिथे जाऊन राहतो आनंदाने, अगदी तुम्हीही अशाच पद्धतीनं आनंदाने तिथे जाऊन राहू शकता. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात त्याप्रमाणे, असाध्य ते साध्य करिता सायास, करिता प्रयास तुका म्हणे. आणि जेव्हा आपण प्रयत्न करू तेव्हा असाध्य ते साध्य होऊ शकतं. हा शंभूराजांचा संदेश घेऊन या ठिकाणी थांबूया. भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये पुन्हा एका नवीन श्लोकासह. जय शहाजी, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.